विमेन एम्पॉवरमेंट इन पॉलिटिक्स अँड विमेन रिझर्वेशन बिलला घेऊन सध्या देशामध्ये खूप कन्फ्युजनचं वातावरण तयार झालेलं आहे. सरकारकडून असं सांगण्यात येत आहे की विरोधी पक्षाने 2 दिवसाखाली सादर केलेलं बिल हे फेटाळून लावलेलं आहे आणि महिला विधेयक हे नामंजूर झालेलं आहे. विमेन रिझर्वेशन हे नामंजूर झालेलं आहे. पण खरं तर 2023 सालीच महिला विधेयक बहुमताने पास झालेला आहे, ज्याच्या आधारे की लोकसभा आणि स्टेट असेंब्लीमध्ये महिलांना 33% जागा ह्या रिझर्व्ह झालेल्या आहेत. आणि हे बिल बहुमताने पास झालेलं आहे, जे की लगेच इम्प्लिमेंट करता येऊ शकत होतं. 2024च्या इलेक्शनमध्ये महिलांचा सशक्त सहभाग आपल्याला पाहायला मिळाला असता. सभागृहामध्ये जास्त संख्येनं महिला नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण त्यावेळेस सरकारचं असं म्हणणं होतं की हे बिल आम्ही नवीन होणाऱ्या जनगणनेच्या आधारे जे मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे, त्याच्या आधारे आम्ही ह्याची अंमलबजावणी करू. तर आता प्रश्न असा उपस्थित होतो, की नवीन जनगणनेचा आकडा समोर आलेला आहे का? आणि जर नवीन जनगणनेचा आकडा समोर आलेला नाही आहे, तर सरकारनं म्हणजे कशाच्या आधारे हे बैठक बोलवलेली आहे किंवा हे चर्चा किंवा हे बिल परत एकदा का मांडलेलं आहे. जर सरकारला नवीनच जनगणनेनुसार जर महिलांना सत्तेमध्ये सहभाग घ्यायचा होता, तर मग 2024च्या इलेक्शनमध्येच का नाही दिला? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की महिला विधेयक हे स्वतंत्रपणे मंजूर होऊ शकत नाही का? स्वतंत्रपणे त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही का? का मग घटनेमध्ये अशी काही तरतूद आहे का, की महिला विधेयक हे म्हणजे 2दा, 3दा, एकदा मंजूर झाल्यानंतर पुन्हा मग अंमलबजावणीसाठी सरकार म्हणजे सदनामध्ये चर्चेला घेतलं पाहिजे आणि 2दा, 3दा म्हणजे असं कितीदा आहे हे पण सरकारने या बाबतीमध्ये स्पष्ट करायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला विधेयकाचं आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा काय संबंध आहे? जी गोष्ट झालेलीच आहे आणि सरकार सारखं-सारखं हे का म्हणत आहे, की विरोधी पक्ष अँटी विमेन आहे, अँटी फेमिनिस्ट आहे आणि त्यांनी हे बिल पास होऊ दिलं नाही किंवा मग ते काय सेलिब्रेट करत आहेत, त्याच्यामुळे ते अँटी विमेन झाले. पण बिल ऑलरेडी पास आहे. ह्याची अंमलबजावणी मागं पण होऊ शकली असती आणि आता पण होऊ शकते. मग ह्याच्यामध्ये एकदा बिल मंजूर झाल्यानंतर तुमच्याकडे ते मंजुरी पत्र असताना, सगळ्यांच्या सह्या असताना म्हणजे तुम्ही विरोधी पक्ष ह्याच्यामध्ये अडसर कसा होऊ शकतो? हे मेन कन्फ्युजन आहे. आणि महिला विधेयकाचं, महिला रिझर्व्हेशन बिलाचं आणि डिलिमिटेशनचा संबंध येतो कुठे? हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये फिरून-फिरून महिलांचा राजकारणामध्ये सशक्त सहभाग हवा आहे, हे सगळे पार्टीज म्हणत आहेत. बिलं पास होत आहेत. बिलं पास झाल्यानंतर सुद्धा अंमलबजावणीसाठी अटी घातल्या जात आहेत. त्या अटी पण पूर्ण होण्याच्या आधी पुन्हा एक असं सिच्युएशन तयार केलं जाते, की आता आम्ही हे तर पास करायला तयार आहोत, पण विरोधी पक्ष कुठेतरी त्याच्यामध्ये आडवा पाय घालत आहे. तर खरंच आडवा पाय कोण घालत आहे? एकदा बिल पास झाल्यानंतर म्हणजे कुठल्याही विरोधी पक्षाला किंवा कुणाला सुद्धा त्याच्या अंमलबजावणीमध्ये आडसर करता येतो का? हा मेन कन्फ्युजन आहे आणि जे बिल पास झालेलं आहे, त्याच्यामध्ये तर वादच नाही, की महिला विधेयक हे पास झालेलं आहे. विमेन रिझर्व्हेशन 33% हे मंजूर झालेलं आहे. ते कालही झालेलं आहे, आजही झालेलं आहे. राहिला प्रश्न जनगणनेचा, त्याचा येणारच आहे. तर त्याचाही म्हणजे सरकारनं जर नवीन जनगणनेनुसार त्याची अंमलबजावणी करायचं ठरवलं असेल, तर सरकार आणखीन 1 वर्ष म्हणजे नवीन जनगणनेचा निकाल किंवा आकडेवारी येईपर्यंत का थांबू शकत नाही? हा मेन प्रश्न आहे. म्हणजे फिरून-फिरून ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं महिला रिझर्व्हेशन मध्येच अडसर होत आहेत. तर असं आहे की फिरून म्हणजे ताट वाढून ठेवलेलं आहे. बिल मंजूर झालेलं आहे. ताट डोळ्यासमोर आहे, वाढून ठेवलेलं आहे, पण खाताय.